स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. आज रविवारी दुपारी पलूस येथील साई कॉलनीत प्रशांत हाके यांच्या फार्महाऊसच्या बागेत सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमध्ये एक साप अडकलेला दिसला. तो जाळीत अडकल्यामुळे त्यांचा हालचाल करताही येत नव्हते. सापाची परिस्थिती पाहून हाके यांनी प्राणीमित्र रत्नदीप पाटील यांना संपर्क साधला. रत्नदीप पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जाळीत अडकलेला साप हा बिनविषारी धामण जातीचा होता. तो उंदर शोधत आला असता जाळीत अडकला असल्याचा अंदाज व्यक्त केला. जाळीत अडकल्यामुळे सापाला इजा झाली होती. सर्पमित्र पाटील यांनी सापाला कसली इजा न होऊ देता सुखरूप जाळ्यातून बाहेर काढला. सुमारे हा साप 7 फूट लांबीचा होता. साप जाळीत अडकल्यामुळे त्याला इजा झाली होती. पाटील यांच्या अंगावर पाणी टाकलं. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. पलूस तालुक्यात परिसरात साप अथवा जखमी पशु प्राणी आढळून आल्यास न मारता न घाबरता आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन प्राणीमित्र रत्नदीप पाटील यांनी केलं. साप दिसला की बऱ्याच जणांची बोलती बंद होते, परंतु सर्व साप हे विषारी नसतात. साप दिसला की त्याला मारण्याचा विचार झटकन डोक्यात येतो, पण सापाला न मारता एक फोन केला की सर्पमित्र रत्नदीप पाटील हे काही वेळातच तिथे पोहोचतो व सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडतो. आजपर्यंत सर्पमित्र रत्नदीप पाटील यांनी सापासह खवले मांजर, उद मांजर, पिसाळलेले वानर, मगर यांना पकडून सुरक्षित ठिकाणी सोडलं. त्यामुळे प्राण्यांना जीवदान मिळालंय. नमस्कार मित्रांनो, आज पोलीस कॉलनीतून आम्हाला कॉल आलेला होता. सरांचं नाव सर सांगतील. प्रशांत हाके यांनी आम्हाला कॉल केलेला होता. यांच्या शेतामध्ये एक साप जाळीमध्ये अडकलेला होता. तर त्यांनी ते रेस्क्यूसाठी आम्हाला बोलवलं. सरांचं सर्वप्रथम पहिला आभार मानतो सर, धन्यवाद सर बोलवल्याबद्दल. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने साप अडकला. आपण त्याला व्यवस्थितरित्या रेस्क्यू करू. तर हा धामण जातीचा साप आहे जो की जाळीमध्ये अडकून बसला आहे. आणि मुंगसाचं त्याचं भांडण झाल्यामुळं तो अडकून बसला आणि त्याला बाहेर जाता सुद्धा येणं झालं. त्याला आपण पकडून नैसर्गिक अधिवासात सोडणार आहे, त्याचा उपचार करून. ठीक आहे. किती सुटलं मागच. हे बघा किती मोठा धामण आहे. हे जाळीमध्ये अडकून हा मेलाच असता धामण, जर सरांनी जर फोन केला नसता तर. थोडं पाणी घेताय सर. पाणी आणतात पाणी. त्याला इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक असं म्हटलं जातं, म्हणजे उंदीर खाण्याचा साप. त्याला मुंगसाचं आणि त्याचं भांडण झाल्यामुळे खूप जखमी झाला आहे साप. तुम्ही जर वेळेत कॉल केला नसता तर मेलाच असता. जगणार आता वर्णावर तू काय व्यवस्थित होतं ना. आडवा करून व्यवस्थित घे शकतो. आपण ह्याला आता त्याला पॅक करून त्याच्यावर जरा औषध उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात आपण सोडणार आहे. याची जखम पण बघा कशा पद्धतीने जरा लागली, जरा शिस्तीत जास्त लागली. तरी आपण जरा मुंगूस आधीच मारायचा आहे. आम्ही म्हणलं मुंगसामुळे थांबल जाईल नाही. त्याला बांधायला लागलं. आभार आहे, तुम्ही घेऊन गेला. नाही एक जीव वाचवला.